नमस्कार सगळ्यांना, जय भवानी जय शिवराय. शिवपावनी यात्रा वर्ष 5वे आणि आम्ही आता पोहोचलोय सर्वजण मसाई पठारावर. सकाळी 9 वाजता निघालेली मोहीम आता सध्या 2.5 तासांचा पायी प्रवास करून आम्ही पोहोचलेलो आहोत मसाई पठार. आपण बघू शकता सुंदर असा नजारा. हा फील आहे आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतोय. सकाळचे 11:30 वाजलेत परंतु सकाळचे 6:30 वाजल्यासारखं फील आपण घेऊ शकताय. आणि फक्त सह्याद्रीच्या कुशीत रामकृष्ण. आता शिवपावनी यात्रेतला पुढचा पहिला टप्पा आपण पार केलेला आहे. मसाई पठार संपत आलाय आणि मसाई पठारावर प्रसिद्ध असणारी मसाई देवी आणि आपण पाहू शकता हे मसाई देवीचं मंदिर आहे. आपण मसाई देवीचं दर्शन त्या ठिकाणी घेऊयात. आई मसाई देवीचा उदो उदो. नमस्कार. मसाई मंदिराचं दर्शन घेऊन आपण आता पोहोचलेलो आहोत कन्हेरी व्ह्यू पॉइंट जवळ. कन्हेरी व्ह्यू पॉइंट हा वेगळा पॉइंट आहे. चला आपण बघूयात. आपल्याला इथं दिसेल हे इथून उलटे झरा जो असं म्हणतो, उलटा धबधबा जो असं म्हणतो, त्या पद्धतीची रचना आपल्याला पाहायला मिळेल. मोठ्या प्रमाणामध्ये पाणी हे खालून वर येताना आपल्याला फील येतो. त्यामुळे हा कन्हेरी व्ह्यू पॉइंट आपण पाहिलेला आहात. चला तर पुढचा पॉइंट बघूया. आता आपण पुढच्या टप्प्यामध्ये प्रवास करताना आपल्याला एक वेगळं तळ बघायला मिळणार आहे. आणि चला त्याचा आपण व्ह्यू बघूया. धन्यवाद. बाय बाय. नमस्कार. आपण मसाई पठार उतरलेलो आहोत आणि एक निसर्गाची अद्भुत किमया मिळणार आहे. खरं तर हा पूर्ण मसाई पठाराचा भाग आहे. आणि मसाई पठार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे मुख्यतः बेसॉल्ट खडकापासून बनलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा ज्वालामुखी उद्रेक झाला आणि उद्रेकातून मोठ्या प्रमाणात अशा पठारांची आणि डोंगरांची रचना झाली तेव्हा काही काळानंतर आपल्याला इथं आपण तुम्हाला बघतोय ते जरा फोकस करा. इथे आपल्याला असे खडकांचे स्तंभ आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे जे स्तंभ आहेत हे स्तंभ आपल्या एक निसर्गाचा अद्भुत चमत्कार आपल्याला म्हणता येईल. खूप वेळेला पाऊस, ऊन, वारा यामधून खूप प्रमाणात मोठ्या दगडांची झीज होताना आपल्याला दिसते आणि अशा पद्धतीचे उभे स्तंभ आपल्याला पाहायला मिळतात. विद्यार्थ्यांसाठी आणि जे खडकप्रेमी, भूगर्भशास्त्राचा जो अभ्यास ज्यांना आहे, खडकांचा ज्यांना अभ्यास करायचा तर त्यांना हे खूप असं आगळं वेगळं दृश्य आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा या ट्रेकमधला हा एक वेगळा प्रवास आपल्या सगळ्यांना आपण करवतोय. बेसॉल्ट खडकातून ज्या धूप झाली त्या धुपातून तयार झालेले हे खडकांचे स्तंभ आपण या प्रवासामध्ये पाहतोय. धन्यवाद. नमस्कार. कसे आहात? हसताय ना? हसायलाच पाहिजे. तर आम्ही घेऊन येतोय आपल्याला पन्हाळा ते पावनखिंड ट्रेकवर. आपण इथं बघताय आता आहे शेती. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भात आपण रोज खातो, पण तो खाल्लेला भात कुठं तयार होतो, कसा तयार होतो, तर अशा वेगवेगळ्या पद्धतीची ही भाताची लावणी या ठिकाणी करण्यात आली आहे. भाताची रोपं जवळजवळ एक अर्धा फूट खोल पाण्यामध्ये आपल्याला रोवलेली दिसतात. आणि हीच पुढे भाताची साळी बनते आणि या भाताच्या साळीतून भात बनतो आणि तो भात आपल्या घरात आणि रोज आपल्या ताटात आपल्याला पाहायला मिळतो. चला भात खा आणि भात ढोबळे. नमस्कार मंडळी. रामकृष्ण आणि जय भवानी जय शिवराय.
सेलिब्रेट करणार आहे असं कधीच मी म्हटलं नव्हतं आणि यांनी आमच्यावर आरोप करण्यात येत आहे त्या आरोपाचं खंडन करण्यात येत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो जेव्हा जेव्हा तुमचे पाय फुगफुगायला लागतील तेव्हा तेव्हा त्या फुगफुगणाऱ्या पायांना थोडी विश्रांती आपण द्यावी आणि मग पुढचा प्रवास करावा. तर इथे पेली मोडला असा टाकलेला चालून 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 जवळजवळ आम्ही 20 किलोमीटर अंतरात पार केलेलं आहे चालू आता प्रवास आमचा चालू राहील आणि पुढील या असणाऱ्या गोष्टी तुम्हाला दाखवण्यात येतील. चला, जय भवानी. जय शिवाजी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्यावेळी त्रास लागतो ना असत वारकऱ्यांना मग वारकरी नको हे वादग्रस्त होईल. ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञान तुकाराम ज्ञानबा तुकाराम. मंडळी हा विठ्ठल नामाचा गजर केल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा बॉडीमध्ये येते आणि ही ऊर्जा घेऊन आम्ही ह्या शिवपावन यात्रेमध्ये निघालेलो आहोत. मंडळीनो जेव्हा वारकरी आपल्या माऊलीला भेटायला जातो तेव्हा तोही थकलेला असतो. आळंदी असेल देहू असेल इथून निघून 21 दिवसाची ही वारी करत असताना त्या सर्वांना पायामध्ये प्रचंड वेदना होताना आपल्याला दिसतात पण त्या वेदना दूर करण्याची ताकद ह्या विठ्ठल नामाच्या गजरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणून चला आपण सर्व म्हणूयात ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा ज्ञानबा तुकाराम राम कृष्ण हरी. जिंजीचं हे आगळं वेगळं रूप आपण बघायला मिळतंय. हे आहेत आपट्याची पानं नाही आपटे नव्हतं सॉरी आवळूची पानं आणि आवळूच्या पानापासून हा मास्क आपल्या मित्रांनं बनवलेला आहे. दिस इज अ जेंजीज क्रिएटिव्हिटी. नमस्कार. अतिशय वेदना घेऊन पायातल्या आम्ही तिघेही सहप्रवासी सहयात्री निघालो आहोत पावनखिंडकडे. पूर्ण सुपावन यात्रेतले 150 कार्यकर्ते पुढं गेलेले आहेत आणि हे 3 इडियट्स या ठिकाणी आहेत. चला तर आपण या थोड्याशा धाडशी यात्रेचा समारोप आनंदाने करूया.
जिरले म्हणजे काय सांगू तुला आता काय कुठनं काय काय वेदना यायला लागल्यात ही अशी अवस्था झालेली आहे आपली. तुला कसं वाटलं? जिरले बाबा जिरले बस असा रस्ता सगळा. नमस्कार. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. सकाळी 9 वाजता सुरू केलेला प्रवास नॉनस्टॉप संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आम्ही कंटिन्युअस चालतोय. आमच्या पायांमध्ये ज्या वेदना होतात त्या वेदना आम्ही विसरून फक्त आणि फक्त महाराजांच्या नावाने हा ट्रेक पूर्ण करतोय. एवढंच या ब्लॉगच्या माध्यमातून सांगायचं आहे. माझा राजा ग्रेट होता आणि माझ्या राजासाठी धडपडणारे चांगला लागले दुःख कळले त्याला दुःख कळले आता. नमस्कार. संध्याकाळचे 7 वाजलेत. सकाळी 9 पासून सुरू केलेला प्रवास 7 वाजेपर्यंत अजून सध्या चालू आहे. निवासस्थानी पोहोचायला आम्हाला अजूनही अर्धा पाऊण तास लागणार आहे. पायाच्या वेदना ह्या सांगतायत की आमचा राजा लई ग्रेट होता. आपल्या सगळ्यांना या ब्लॉगच्या माध्यमातून मी एवढंच सांगतो, आयुष्यात एकदा तरी पन्हाळा आणि पावनखिंड हा ट्रेक नक्की करा. आपल्या या सह्याद्रीच्या कुशीतून चालताना जी ऊर्जा आपल्याला मिळणार आहे ती आयुष्यामध्ये दीर्घकाळ टिकण्यासाठी, हा थरार अनुभवण्यासाठी नक्की या आणि या. नमस्कार मंडळी, कसे आहात? चालताय ना? चालायलाच पाहिजे. पायातून प्रचंड वेदना आहेत आणि वेदनांमध्ये आम्ही चालतोय. पार एखाद्या येत दोन्ही पायांना 25-25 किलोचे दगड बांधावेत. तो फील कदाचित आम्ही आता घेतोय आणि त्या पद्धतीने चालायचा प्रयत्न करतो.